मुंबईमध्ये खेतवाडीचा गणराज म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला। दरवर्षी भव्य प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाते आणि याही वर्षी मंडळानं इथं चांगली अशी प्रतिकृती साकारलेली आहे। तर त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। खेतवाडीचा गणराज म्हणून प्रसिद्ध आहे हा गणपती बाप्पा आणि मुखदर्शन सोहळा आज पार पडलेला आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत खेतवाडी 12वी गली, जिथे खेतवाडीचा गणराजा आपण पाहू शकता विराजमान झालेला आहे। त्याच बाप्पाचा आज फर्स्ट लुक सोहळा, प्रथम दर्शन सोहळा जो आहे तो सोहळा संपूर्ण पार पडलेला आहे। यावर्षी आपण जर पाहिलं तर राम मंदिराचा देखावा असतो, राम मंदिराचं जे गर्भगृह आहे, जो गाभारा आहे, त्या संपूर्ण गाभाऱ्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदर बाप्पा जो आहे अगदी देखणा बाप्पा, 14 फुटाचा एक भव्य दिव्य अशा प्रकारे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। आणि कुठेतरी संपूर्ण जो उत्साह आहे तो यावर्षी सुद्धा आपल्याला दांडगा पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही मंडळाचे अधिकारी आहेत, आपण त्यांची देखील बातचीत करूया। दादा, काय सांगाल? एकंदर आपल्यासोबत भास्कर परब आहेत। सर, काय सांगाल? यावर्षीचा उत्साह वेगळा आहे, राम मंदिराच्या गाभारा यावर्षी दाखवलेला देखावा म्हणून काय सांगाल एकंदर त्याबद्दल? यावर्षी 2024 मध्ये सर्व बाजूला अयोध्या राम मंदिर नामच झालं होतं, पण आम्ही लोकांनी जे राम मंदिरचा स्कीम केलं आहे, राम मंदिरचा आतला गाभारा तर आम्ही केलेला आहे। तरी आमची दर्शका लोकांबरोबर आणि पब्लिकची विनंती आहे की तुम्ही जरूर एकदा इकडे येऊन दर्शन घेऊन आमच्या बाप्पाचा आशीर्वाद घेणे। यावेळेस आम्ही असे अयोध्याच्या राम मंदिराचा गाभारा निर्माण करण्याचा हेतू असा आहे की जे भक्त अयोध्यापर्यंत जाऊ शकत नाहीत त्यांनी इथे येऊन श्रीरामाचं आणि आमच्या गणरायांचं दर्शन घ्यावं, ह्याच हेतूने आम्ही यावेळेस राम मंदिरची उभारणी केलेली आहे। काहीतरी वेगळं पाहिजे। प्रत्येक जण ते अयोध्या आणि बाहेरचे सगळे ते स्टॅच्यूज वगैरे दाखवत होते, पण हा गाभारा हा सब्जेक्ट आणि प्लस रामाची मूर्ती विथ गणराजाबरोबर ते किती वेगळी वाटेल म्हणून त्या हिशोबाने आम्ही हे केलं आहे। आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे आज 10-12 वर्षापूर्वी 40-40 फुटाची मूर्ती पण आम्ही बनवत होतो, पण ते बी सगळे आम्ही बंद करून आपले फक्त पूजेची मूर्ती आणि ती 14 फुटाची बनवली आणि त्याला जेवढं सुंदर करता येईल ते आम्ही करतो प्रत्येक वर्षी। सर, कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।